हे गाइस वेलकम बैक टू द अनदर व्हिडिओ। मित्रांनो आजचा जो काही स्पेशल ब्लॉग येतो काहीतरी वेगळा अनोखा पद्धतीने होणार आहे। आज प्रभू रामचंद्रांचं जे काय अयोध्येला मंदिर होतंय तर त्याच्यासाठी जे काय आज पालखी सोहळा इकडून येणार आहे। आज मोशी गावावरून तिथली ही जी कॉलनी आहे तिथे हे सगळं अशा पद्धतीने इतकं सुंदर असं सजवलं गेलं आहे। प्रत्येकाच्या दारासमोर अशा रांगोळ्या काढण्यात आल्या ते आणि हा जो काही सुखाचा सोहळा आहे तो इतका सुंदर असं या कॉलनीतल्या या रहिवाशांनी रंगवला गेला आहे मोशी गावकऱ्यांनी। खरंच हे पाहण्यासारखी गोष्ट आहे, म्हणून आज मला हा व्हिडिओ तुमच्यासमोर सादर करावासा वाटला। त्यासाठी हा छोटासा ब्लॉग नक्की एन्जॉय करा आणि आवडला तर नक्की लाईक करायला विसरू नका। चला आपण चालू करूया खतरनाक असा व्हिडिओला। चलो मित्रांनो, कॉलनीमधून जेव्हा आपण प्रवेश करतो तेव्हा तुम्हाला सुस्वागतम असं अतिशय सुंदर पद्धतीने या ठिकाणी स्वागत करताना रांगोळीद्वारे आपल्याला इथे दिसेल। इथे खूप सारे लोकांनी जी काही मेहनत घेतली, प्रत्येक कुटुंबाने आपापल्या पद्धतीने या कॉलनीतले एकमेकांना सपोर्ट देऊन जे उत्कृष्ट पद्धतीने रांगोळी रेखाटन केलेलं आहे ते खरंच वाखाणण्याजोगं आहे। प्रभू रामचंद्रांचा कलश हा अतिशय सुंदर पद्धतीने पालखीतून या ठिकाणी आज येणार आहे। त्याचं भव्य भव्य असं सुस्वागतम या ठिकाणची जे कुटुंब आहे ते या ठिकाणी करताना आपल्याला दिसतात। त्यासाठीची ही तयारी अतिशय सुंदर आणि वाखाणण्याजोगी म्हणता येईल। अगदी आखीव रेखीव पद्धतीच्या या उत्कृष्ट अशा रांगोळ्या डोळ्यांच्या नजरेला अगदी समाधानकारक करतात। त्यासोबत प्रभू रामचंद्रांचं जे अयोध्येचं मंदिर आहे त्या पद्धतीचा हा जो सुंदर असा रेखाटन या ठिकाणच्या महिलांनी अगदी मनापासून केलेलं या ठिकाणी दिसतं। मित्रांनो, एखाद्या गावात जेव्हा इतकं सुंदर असं गोष्ट होत असते ना तेव्हा जो काय बालचमुचा जो उत्साह असतो ना तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळेल। बघा किती आनंदाला एकदम बेभान आले ते सगळे, किती खुश आहेत। काहीतरी त्यांना एक सुंदर अशी गोष्ट तिथं अनुभवायला मिळते। म्हणून हे संस्कारांचा परिणाम असतो की तुम्ही चांगले संस्कार लावाल तर नक्कीच चांगल्या गोष्टी घडत राहतात। यांनाही असं काहीतरी भारी भारी वाटते। म्हणतात आज नक्की काय आहे इथं, त्यांना खूप भारी वाटतं की आज रांगोळ्या काढल्या गेल्या, ते एकदम आनंद असं चालू आहे या ठिकाणी, हो की नाही? बघा किती चेअरिंग करतात, नुसतं म्हणतात फोटो काढा फोटो काढा फोटो काढा। आता किती फोटो काढायचे, एन्जॉय। ज्याची सर्वच जण अगदी आतुरतेने वाट पाहत होती तो क्षण हा आलाच आणि मंगल अक्षता कलश याचं आगमन आपल्या कॉलनीमध्ये आत्ताच या ठिकाणी होतंय। तर मित्रांनो, इतकं सुंदर असं हे चित्र आज मनाला खरंच कायम शांती देत राहील। अयोध्येच्या या राम मंदिरासाठी जे काही कलशाचं आगमन होणार ते आपल्या या मोशी गावातून इथल्या पवित्र असं हे पाय त्याचं लागलं हेच खूप भाग्याची गोष्ट आपल्यासाठी असेल। मित्रांनो, खरंच हा आनंद खरंच एक हिस्ट्री इतिहास जमा होणार याचं खरंच प्राऊड फील होतंय की आपणही त्याचा एक भागीदार असू। खरंच ही एक आनंदाची गोष्ट आहे भावांनो, ही आनंदाची गोष्ट आहे। बोला प्रभू श्री रामचंद्र की जय।